अदानी अंबानींवरनं राहुल गांधींची केंद्र सरकारवर पुन्हा सडकून टीका। अध्यक्षांनी मनाई केल्यावर सभागृहात गदारोळ। अग्निवीर योजनेवरून देखील टीकास्त्र। पुण्यातल्या पुराच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंची राज्य सरकारवर सडकून टीका। एकाही शहरात नियोजन नाही, नगरसेवक नसल्यानं जबाबदारी घेणार कोण? राज ठाकरेंचा सवाल। पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा। खलाटे रात्रभर एकतानगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती। अमित शहांनी वचन देऊन सुद्धा आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल केलं नाही। मुलगा अभिजित अडसूळ यांनी व्यक्त केली नाराजी। शहा फडणवीसांमुळे 2 ते 3 वेळेला माघार घेतल्याची सलही दाखवली बोलून। वायव्य मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई हायकोर्टाचं समन्स। 2 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश। वायकरांचा विजय रद्द करण्याची अमोल कीर्तीकरांची याचिका। देवेंद्र फडणवीसांनी पवार, आदित्य, उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यासाठी दबाव आणला। अनिल देशमुखांचा आरोप। मिरजेच्या समित कदम सोबत आरोपांची प्रतिज्ञापत्र पाठवल्याचा पुन्हा दावा। अनिल देशमुखांच्या आरोपांना चित्रा वाघ आणि केशव उपाध्ये यांच्याकडनं प्रत्युत्तर। समित कदमचे आदित्य आणि शरद पवारांसोबतचे फोटो ट्विट। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकत्र होणार। सुप्रीम कोर्टाच्या 4ही गटांना नोटिसा। आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे भगवानगडावर। हजारो कार्यकर्त्यांकडनं जल्लोषात त्यांचं स्वागत। पंकजा म्हणाल्या, मोडेन पण वाकणार नाही। अजित पवारांच्या सोबतच राहणार। मुलानं काहीही सांगितलं तरी मी फक्त दादांसोबत। नरहरी झिरवळांचा निर्वाळा। सुनील तटकरेंकडूनही लगेचच झिरवळांची उमेदवारी जाहीर। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज रमिता जिंदालकडून निराशा। 10 मीटर एअर रायफलमध्ये रमिता 7व्या क्रमांकावर। मनू भाकर आणि सरबजोत सिंग मात्र कांस्य पदकाच्या लढतीसाठी पात्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।